आणि आपण बघतोय तर देशाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा इथं लोक येतात आणि प्रतापराव गुर्जरांचा जो पराक्रम आहे त्याची गाथा इथं नतमस्तक होतात पर्यटक. आणि आपण सर्वच इथं आपल्या भागातील इथं मोठ्या म्हणजे आसपास येथील आपले विधानसभा अध्यक्ष होते, त्यांनी बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून हे झालेलं आहे, या ठिकाणी स्मारक झालेलं आहे. म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याने जर ठरवलं तर किती सुंदर स्मारक होऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. आणि हे जे कुपेकरांनी दिलेले आहे ते आपले लोकप्रतिनिधी होते त्या काळाचे, आता ते विधानसभेचे अध्यक्ष होते, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष पण ते होते. आणि त्यांनी त्यांच्याच प्रयत्नातून आणि त्यांच्याच पुढाकारातून हे स्मारक झालेलं आहे. आणि आपल्या निसरी भागात ह्या खिंडीमध्ये या स्मारकाची खिंड होती, निसरी खिंड म्हणून इथं प्रसिद्ध आहे. आपण अजून पुढे जाऊया. तर हा जो स्तंभ आहे तो हा काय स्तंभ आहे, काय हा स्तंभ आहे. हा या स्तंभामध्ये ज्या प्रतापराव गुर्जरांसह जे 6 मावळे होते, या 7 लोकांचा जो पराक्रम केला त्याची गाथा या ठिकाणी 7 जण त्याची गाथा पूर्ण जो काय इतिहास होता हा इथं कोरलेला आहे या ह्याच्यामध्ये. आणि जे येणाऱ्या पर्यटकांना ह्या इथून इतिहासाची पूर्ण माहिती मिळते. आपण इथेही जाऊया, थोडं वाचण्याचा प्रयत्न करूया. या पुढं कॅमेरामॅनना मी विनंती करतो की हे जरा झूम करून दाखवा. मी पूर्ण वाचत नाही, प्रेक्षकांना हे पूर्ण आता व्हिडिओ दिसत असेल या फलकाचा, ते त्यांनी वाचावा. पण वेडात मराठे वीर दौडले 7, छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर हे महापराक्रमी व प्रतापी वीरपुरुष होते. प्रत्येक रणसंग्रामात शत्रूला अक्षरशः झोडपून काढणारे प्रतापराव म्हणजे एक झंझावात वादळ होते. स्वराज्याची दीर्घकाळ निष्ठेने सेवा करणाऱ्या प्रतापरावांच्या लढाया सांगण्यास इतिहास मुका आहे, पण रणगाजीचा ज्ञात इतिहास देदीप्यमान पराक्रमाने भरलेला आहे. तर हे बरंच मोठं फलक आहे. हा याच्यामध्ये इतिहास, याच्यामध्ये हा जो मोठा फलक आहे याच्यामध्ये इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की हे झूम करून तुम्ही वाचा. व्हिडिओ म्हणजे स्टॉप करून तुम्ही झूम करून हा इतिहास तुम्ही वाचू शकता.